ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील शहर विकास विभागामध्ये सोमवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास किरकोळ आग लागल्याची घटना घडली। मात्र प्रसंगावधान राखत सुरक्षा रक्षक, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या तत्परतेमुळे आग त्वरित आटोक्यात आणण्यात आली। या घटनेमध्ये कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती महापालिकेने दिलेली आहे। प्राथमिक माहितीनुसार विभागात बसवण्यात आलेल्या स्मोक अलार्म प्रणालीचा आवाज ऐकता सुरक्षा रक्षकांनी तात्काळ शहर विकास विभागाकडे धाव घेतली। तेथे धूर दिसून आल्यानंतर अग्निशामक यंत्रांच्या सहाय्याने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले। याचवेळी विभागाचा वीज पुरवठा देखील बंद करून अग्निशामक दल आणि प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाला ही माहिती देण्यात आली। माहिती मिळताच अग्निशामक दलाचे अधिकारी, कर्मचारी तसेच आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले। सर्व यंत्रणांच्या समन्वयातून आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात यश आले। या आगीमध्ये संगणकाचा UPS, काही संगणक तसेच काही कागदपत्रांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। महापालिकेची ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित असल्याने बहुतांश कागदपत्रे पुन्हा उपलब्ध होऊ शकणार असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केले। तसेच कार्यालयातील अन्य महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित असून त्यांचं कोणतंही नुकसान झालेलं नाही। तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांनी या सदर घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण माहिती करून घेतली। तसेच प्रसारमाध्यमांशी बोलताना देखील याबाबतची अधिक माहिती दिली आहे। सदर घटनेची माहिती मिळताच ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांनीही अधिकारी तसेच काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह पाहणी करून योग्य त्या सूचना केल्या आणि प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबतची माहिती दिली आहे। तुम्ही सांगितलं तसं आग लागली आहे। आता ती लागली का लावली हा प्रश्न महत्त्वाचा आहे। खरं तर 10 वर्षापूर्वी असंच ह्या 4थ्या मजल्याला आग लागली होती, तेव्हाही खूप फायली जळून खाक झाल्या होत्या। माझा प्रश्न आहे की ही आग नेहमी पहाटेच्या वेळी, सकाळी जेव्हा कोणी लोक नसतात अशाच वेळी का होते? तुम्हाला आठवण करून देतो की 23 एप्रिलला देखील मुंब्र्याला आग लागली, मुंब्र्याच्या प्रभाग समितीला। त्यामुळे प्रामुख्याने 2 मागण्या मी करतो की एक तर फायर ऑडिट ह्या बिल्डिंगचंच आणि महानगरपालिकेच्या सगळ्या वास्तूंचं करावं। तसंच एक ऑडिट कुठल्या फाईली जळल्या, कुठल्या फाईली राहिल्या याबद्दल व्हावं। हे 4था मजला हे असं एक ADTPचं ऑफिस आहे, असं ठिकाण आहे की नेहमीच ते संशयाच्या वादातच असतं आणि त्यामुळे प्रामुख्याने आमचं तर स्पेसिफिक म्हणणं आहे की ही आग लावली आहे का याच्यावर निष्पक्ष चौकशी व्हावी। हेच मी सांगितलं की कुठल्या फाईल जळाल्यात आणि खरंच जळाल्यात का नुसत्याच गहाळ झाल्यात का त्यांच्याबद्दल संशयाचं वातावरण आहे म्हणून त्या फाईली आता उपलब्ध होत नाही आहेत, ह्या सगळ्याचा विचार व्हावा आणि त्याच्याबद्दल नक्कीच एक कमिटी या समिती स्थापन करून याच्यावर चर्चा व्हावी। साहेब, असं आहे की सर्वात भ्रष्ट जर कुठलं डिपार्टमेंट या महानगरपालिकेत असेल तर ते शहर विकास आहे। त्यामुळे खऱ्या अर्थाने चर्चा तर या महानगरपालिकेत झालीच पाहिजे, पण महासभेमध्ये चर्चा होऊ शकत नाही। आमचे नगरसेवक बिचारे सकाळपासून येऊन बसतात, प्रामुख्याने विषय मांडतात, पण त्याची चर्चा कधी होताना दिसतच नाही। मंजूर 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 असं करत 300 प्रकरणं क्लिअर होतात। त्यामुळे कुठेतरी ठाण्याच्या नागरिकांना विचार करायची वेळ आलेली आहे। तुम्ही जसं चर्चा करायचं म्हणता तर आमचं म्हणणं आहे की आयुक्तांच्या बंद कार्यालयात का चर्चा करायची? महासभेत चर्चा होऊन दे आणि ती चर्चा लाईव्ह कव्हरेज तुमच्या सगळ्यांच्या मार्फत होऊन दे, ठाणे शहरातल्या नागरिकांना कळून दे की कसा कारभार या महानगरपालिकेत चालू आहे। ऑडिट करणं फार गरजेचं आहे। पहिले म्हणजे ना, फायर सेफ्टीचं तुम्ही ऑडिट केलं पाहिजे। आज आपले 2 कर्मचारी मृत्युमुखी पडले। लोकांचं, आपल्या ठाण्याच्या नागरिकांचं जे तिथे धंदा करत होते त्यांचं लाखो आणि करोडोंचं एकत्र मिळून त्यांचं नुकसान झालंय। त्यामुळे ठाण्यातल्या सगळ्याच वास्तूंचं जे महानगरपालिकेच्या मालकीच्या आहेत याचं ऑडिट झालंच पाहिजे। ठाणे महानगरपालिकेच्या ज्या वास्तू आहेत या आधीसुद्धा शहर विकासमध्ये अशा पद्धतीची आग लागण्याची घटना घडलेली होती। नुकतीच गावदेवीची घटना आगीची घडली, तिकडे जीवितहानीसुद्धा झालेली होती आणि पुन्हा एकदा आगीची पुनरावृत्ती या महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयाच्या वास्तूमध्ये या शहर विकास विभागामध्ये झालेली आहे। तर आम्ही आज त्याचीच माहिती घेण्यासाठी आणि पाहणी करण्यासाठी आलेलो होतो की नक्की ही आग कुठे लागली, कुठली कुठली कागदपत्र याच्यामध्ये त्या आगीच्या भक्षस्थानी पडलेली आहे किंवा काय घडलं, कसं घडलं। पण वेळीच ते फायर अलार्म्स वाजले आणि सुदैवाने जसं गावदेवीची घटना घडली ती रात्रीची वेळ होती, सकाळची वेळ होती, त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा तातडीने कामाला लागली आणि आग या ठिकाणी विझवली गेली। त्यामुळे पुढची एखादी चुकीची घटना या ठिकाणी घडली नाही।
आणि ही सगळी आम्ही माहिती घेतली की जी ठाणेकरांची कागदपत्रं आहेत ही तुम्ही सगळी संकलित करा, कुठली कुठली कागदपत्रं आहेत यांची ती यादी बनवा, त्याची पुनर्बांधणी केली गेली पाहिजे आणि कुठली कुठली कागदपत्रं याच्यामध्ये ती डिस्ट्रॉय झाली याची माहिती ठाणेकरांना कळली पाहिजे. ते कॉम्प्युटरायझेशन, डिजिटलायझेशन या सगळ्यांचं केलं पाहिजे. आणि ज्यावेळी महानगरपालिका या फायरचे नियम असतील हे आपली बाकी ठिकाणी आपण जेव्हा लागू करतो, कुठेतरी त्यांनीसुद्धा आत्मपरीक्षण या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि आपल्याला सक्षम करणं गरजेचं आहे की अशा घटना या वारंवार या ठाणे शहरामध्ये किंवा ठाणे महानगरपालिकेच्या वास्तूंमध्ये किंबहुना ठाणे शहरात कुठेही या घडता कामा नये. हां, फायर एक्स्टिंग्विशर्स असतात. बघा, मी ज्यावेळी गावदेवीची तक्रार केली त्या तक्रारीमध्ये वरती जे DDRचं कार्यालय होतं त्या फायर ब्रिगेडचा असा अहवाल होता आणि त्या अहवालामध्ये त्यांनी नमूद केलेलं होतं की इकडचे ते फीलसुद्धा केलेले नाही आहेत. हा वर्षभरापूर्वी माझ्या तक्रारीवरती केलेला अहवाल होता. त्या अहवालानंतर त्या ठिकाणी त्या उपाययोजना करणं हे गरजेचं होतं. पण अशी खेदाची बाब आहे की ठीक आहे, ती आग मार्केटपुरती त्या ठिकाणी मर्यादित राहिली, वरचं DDR कार्यालय असेल किंवा प्रभाग समितीच्या कार्यालयापर्यंत गेली नाही. पण ह्या फायर इक्विपमेंट्स असतील, फायर एक्स्टिंग्विशर्स असतील किंवा फायरचे स्प्रिंकलर्स असतील, आता ह्याच्यामध्ये जातीने लक्ष घालून या सर्व गोष्टींची पूर्तता या ठिकाणी या प्रशासनाकडनं केली गेली पाहिजे. ना की कुठला तक्रार अर्ज आला आहे, बाबा आला आहे, केली आहे पाणी, झालं आहे पाणी, 2 लोकांचा जीव त्या ठिकाणी गेलेला आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीची दुर्घटना सुदैवाने घडलेली नाही आहे. ही जर रात्रीची वेळ असती तर मोठी दुर्घटना घडली असती. त्यामुळे एक काय ठाणेकर नागरिकांच्या कागदपत्रांचं नुकसानी झालेली आहे किंवा काय आहे याबाबतची चर्चा आता अधिकाऱ्यांना भेटलं आणि त्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी या काँग्रेसच्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आलो.